अजब रमा राघवची जोडी। या खोलीला कुलूप काय? काय काय या खोलीत असं? तुम्ही त्या मुलीला इथेच तर कोंडून नाही ना ठेवलंय? कोंडून बिंडून काय म्हणताय? आमचा राघव असं काही करत नाही। हा आजी, तुमची खात्री आहे ना? मग त्यांना का अडवताय तुम्ही? मॅडम मॅडम तुम्ही उघडा आहे दार, बघा आत काय बघा। ते पोलीस इथे आहेत म्हणून, नाहीतर हिच्या श्रीमुखात 2-4 सणसणीत लगावून दिल्या असत्या। मॅडम तुमचा काहीतरी गैरसमज होतोय। हे सभ्य माणसाचं घर आहे हो का? ते बघूच आता, आधी चावी आणायची। राघव, मुळात तू कुलूप लावलंच कशाला? उगाच शंकेला कारण। देऊन टाक चावी। हो ए चावी दे। हो सर। जेवायला वाटलं आतमध्ये? सगळ्यांनी इथे थांबायचं? बाहेरच चल निघ। अरे काही सापडलं का? नाही साहेब, मागच्या बाजूला बघितलं, आतल्या खोल्या चेक केला, कोणीच नाही सापडलं। सर आत कोणीच नाही, खोली रिकामी। काय असं कसं होईल मॅडम? रमा नक्की आताच होती, नाहीतर राघवरावांनी कुलूप लावलंच नसतं। रमा नाही आत, मग गायब कुठे झाली? देवी आई वाचवलंस, पण हे कसं झालं? हा मी तेच तर सांगत होते ना, आतमध्ये कोणी नाहीये, पण माझं ऐकतच नाही कोणी। आता ज्या बाईंनी गुन्हा दाखल केला ना, तिला जाऊन सांगा, चांगल्या कुटुंबाला स्वतःसाठी त्रास द्यायचा नसतो।
हॅलो इन्स्पेक्टर, माझी मुलगी सापडली ना तुम्हाला? प्लीज तिला ताबडतोब घरी घेऊन या. मी वाट बघते, मला इतकी काळजी वाटत होती ना तिची. हो मॅडम, घरी काय घेऊन या, इथं कोणी सापडलेलं नाहीये. आणि तुम्ही समजता काय हो आम्हाला? तुमची ही खाजगी कामं करायला आम्ही काय रिकामटेकडे बसलोय का काय? एकतर खोटी कंप्लेंट दिलीत, वर प्रेशर आणून आम्हाला इथे यायला लावलं, आणि काय झालं? तुमची पोरगी इथं सापडलेली नाहीये. असं कसं होईल? ती तिथेच आहे, तुम्ही नीट बघा. तुम्ही आम्हाला काय मूर्ख समजता का हो? आम्ही आमच्या पद्धतीने सगळी माहिती काढली आहे. तुमची मुलगी पिकनिकसाठी घराबाहेर पडली, निदान हे तरी माहिती पाहिजे ना तुम्हाला. एक्झॅक्टली, ती तेच सांगून तर घराबाहेर पडली ना इन्स्पेक्टर. पण ती पिकनिकला गेली नाहीये. मी तुम्हाला सांगते, तर राघव पुरोहितने तिला किडनॅप केलंय. इन्स्पेक्टर तुम्ही काम करा, तुम्ही ना तिचा फोन ट्रेस करा, ती तुम्हाला तिथेच सापडेल बघा. वा, आता कोणी उठतंय आणि आम्हाला आमची कामं शिकवायला लागतंय. परत जर आमचा वेळ घालवलात ना तर जेलमध्ये जावं लागेल. सॉरी, आमच्यामुळे तुमच्या कुटुंबाला त्रास झाला. चला रे. चला, एकदाचा खऱ्या खोट्याचा निकाल लागला. काय ग, परत कुठे निघालीस? नाहीच झालं का समाधान? माधवा, तुला सांगतेय, तुझ्या मुलीला आवर. मी जर मनावर घेतलं ना तर फार कठीण जाईल तुम्हाला. माधव, अश्विनी, तुम्ही राघववर अशी शंका घेतलेली मला अजिबात आवडलेलं नाही. हो ना, लावण्याचं वागणं आपल्या हातात नाहीये, पण निदान तुम्ही दोघांनी तरी राघवची बाजू घ्यायला हवी होती. पण माझी अजूनही खात्री आहे, अग्रमा ह्याच घरात आहे. अश्विनी, जरा गप्पा बस आता. आई, मी आलोच. हो. काय आहे तुझं? रमा, अगं काय तू इथेच आहेस? अगं तुझ्याकडे काय एखादी जादूची कांडी वगैरे आहे का? अरे अगं तू अचानक धडकतेस काय, अचानक गायब काय होतेस? आणि ती कॉन्स्टेबल बाई आली तेव्हा तू लपलीस कुठे, दिसली कशा नाहीस तिला? कारण माझ्याकडे जादू आहे ना, तुझ्या प्रेमाची जादू. रमा, मस्करी करू. काय केलंस ते सांग. सांगते थांब दाव. ते मला अंदाज आला होता आधीच की बाहेर पोलीस आला. माझ्याकडे काही दुसरं ऑप्शनच नाही. शेवटी मला इथेच थांबावं लागलं आणि मग त्यानंतर आतमध्ये त्या पोलीस आंटी आल्या. कोण आहे तिकडे? बाहेर या. रमा परांजपे ना? चल माझ्याबरोबर. तुझ्या आईने तुला राघव पुरोहिताने किडनॅप केल्याची कंप्लेंट केली आहे. चल माझ्याबरोबर. नाही प्लीज प्लीज ऐका माझं, प्लीज थांबा प्लीज.
राघव आणि मला किडनॅप करणार इम्पॉसिबल आहे. मग तुझी आई काय खोटं बोलतीये? आली प्लीज, मी तुम्हाला सगळं काही खरं सांगते, पण प्लीज 2 मिनिटं बस. प्लीज प्लीज आंटी 2 मिनिटं, फक्त 2 मिनिटं प्लीज बस. चल, थँक्यू. प्लीज प्लीज या बस प्लीज. बोल आंटी, खरं सांगायचं तर राघवचं आणि माझं एकमेकांवर खरंच खूप प्रेम आहे. आम्हा दोघांना लग्न करायचं आणि हे माझ्या घरच्यांना आणि त्याच्या घरच्यांना मान्य नाहीये, म्हणून माझ्या मम्माने ही अशी खोटी कंप्लेंट केली आहे. अगं प्रेम आहे म्हणून असं कोणी कोणाला पळवून आणायचं का? नाही, मला काही पळून बिळून नाही आणलं ते. नाही, हे बघा, मी इथे स्वतः आली त्याला भेटायला. मी त्याच्याशिवाय 1 सेकंदही राहू शकत नाही, म्हणून मी घरी ट्रिपला चालली असं सांगून इथे आले. वा, तू ट्रिपला जातेस असं खोटं सांगून घरातून निघून आलीस आणि त्याने तुला ठेवून घेतलं. हे असं करणं चांगलं आहे का? हा गुन्हा आहे. आणि हे इतकं त्याला समजत नाही? नाही नाही आंटी, मी सांगते ना तुम्हाला, मी इथे येणार आहे हे त्याला माहित नव्हतं. इनफॅक्ट मी इथे आल्यापासून तो सारखं आपलं मला घरी जा असंच सांगतो. पण मला त्याच्यासोबत राहायचं, आम्हा दोघांना लग्न करायचं, एकत्र राहायचं. ट्रस्ट मी. तू मला काही सांगू नकोस. चल तू चल माझ्या बरोबर. आणि प्लीज, तुला तुझ्या आईच्या ताब्यात दिली ना की आमचं काम संपेल. 1 मिनिट, मला माझ्या मम्माच्या ताब्यात द्यायला मी काही मायनर नाहीये. आम्ही दोघंही अडल्ट. आत्ताही आम्ही पळून जाऊन लग्न करूच शकतो, पण आम्ही तसं नाही करत, कारण आम्हाला आमच्या घरच्यांच्या आशीर्वादाने लग्न करायचंय. मला मान्य आहे की आता आम्हाला कोणीच समजून घेत नाहीये, पण माझी खात्री आहे की लवकरात लवकर सगळे आम्हाला समजून घेतील. आंटी, आम्हाला कोणालाच हर्ट करायचं नाही. नाहीतर असं असतं तर आतापर्यंत आमचं लग्न झालं असतं. आणि तरीही तुम्हाला आम्ही दोघं चुकीचे वाटत असू तर तुम्ही तुमची ड्युटी करा, पण मात्र आमच्या लग्नासाठी आमचे जे काही होप्स आहेत ते सगळे संपतील. आणि आमचे घरचे पुन्हा नव्याने आम्हाला सेपरेट करण्यासाठी नवीन प्लॅन्स करतील, नवीन प्रयत्न करतील. आणि अजूनही जर का तुम्हाला हे सगळं फेअर वाटत असेल तर तुम्ही मला बाहेर घेऊन जाऊ शकता, पण प्लीज प्लीज माझ्या मम्माने जे राघववर खोटे किडनॅपिंगचे आरोप केलेत ते प्रूव्ह करू नका. आमच्या प्रेमावर असे किडनॅपिंगचे आरोप करून डाऊट घेऊ नका प्लीज. कारण मला माहिती, आज नाही तर उद्या आमचं प्रेम जिंकणारच आहे. इतकं प्रेम करतेस राघववर? इतकं प्रेम करणारी मुलगी मी पहिल्यांदा बघते. आणि तुझ्या प्रेमाच्या आड यायचा अधिकार माझा नाही. माझी ड्युटी चांगल्या नागरिकांचं रक्षण करणं, आणि ते मी करणारच. तू आणि राघव सुखाने संसार करा. मी बाहेर जाते. तुझी ना कमाल आहे, कमाल.
आपल्या प्रेमासाठी तू कोणालाही पटवू शकतेस. हो, पण एक्सेप्ट अंकल गुरुजी. माझी खात्री आहे एक ना एक दिवस तू आबांना आपलं प्रेम पटवून देशील. जितका आधी त्यांचा तुझ्यावर विश्वास होता ना तितकाच विश्वास परत मिळवशील तू, ह्याची मला खात्री. आणि मग माझा डॅडही त्याचा राग विसरून जाईल. पण राघव, ही सगळी फॅन्टसी नाही येणार आहे. हे सगळं खरंच होईल ना? होणार, नक्की होणार. फक्त आता आपण या सगळ्याचा विचार नको करायला. आता मी तुला घरी सोडतो. चल. एक मिनिट, मी माझ्या घरीच. रमा, विनोद करायची ही वेळ नाहीये. अरे पण मी जोक नाही करत आहे, मी खरं सांगते. मी माझ्या घरी आणि मला कुठेही जायचं नाही. रमा, असा वेड्यासारखा हट्ट नाही करायचा. राघव, त्याला वेड्यासारखा हट्ट म्हणणार तर काही नाही. मला इथेच राहायचं, तुमच्याबरोबर दिवाळी साजरी करायची. मी नाही जाणार आहे कुठे. आता हात टेकले ग तुझ्या पुढे. खरंच ही अशक्य कोटीतली गोष्ट आहे अगं. कसली गोष्ट आहे? अशक्य कोटी? जे तुला इम्पॉसिबल म्हणायचंय का? राघव, तू विसरतोय रमा आणि राघव एकत्र असणे की काहीही पॉसिबल आहे. आता कोण असेल? ही अश्विनीत असणार बहुतेक. सारखं मध्ये मध्ये करत असते. तू नका. तुझं काय? ये ठीक आहे, बाहेर. हिचं बघ काय चाललंय आता. काय झालं? ही म्हणते की आता हिला दिवाळी संपेपर्यंत आपल्याकडेच राहायचं नाही. बाई, अगं आणखी जीवाला घोर नको लावूस ना. आता ते पोलीस आले त्या प्राणकंठाशी आले होते. आता हे दिवाळीचं काय घेऊन बसलीस? आईची पण ऐका माझं. काय? तुझी आई तिथे डपून बसलीये नवीन कुरापती काढत. आणि ही जोडगोळी आहेस जोडीला. कोण? माधव आणि अश्विनी. त्यांच्या आयुष्याचं एकच ध्येय आहे, तुझा शोध. तू आता प्लीज घरी जा. राघवा, जा तिला सोडून ये बाबा. अरे अगं मी तेच सांगतोय आजी, पण ही ऐकेल तर ना. राघव, आजी असं काय करताय? लाईफ मध्ये थोडी मजा मस्ती, थोडं टेन्शन चालतं ना. खूप झाली मजा मस्ती. आपलं नशीब बलवत्तर म्हणून मगाशी वाचलो आपण. आता पुन्हा तसंच होईल याची काय गॅरंटी सांग? आजी मी काय म्हणते, तुम्हीच म्हणता की नाही आपण लाईफ मध्ये नेहमी पॉझिटिव्ह राहायला पाहिजे. पॉझिटिव्ह राहिलो की सगळं काही पॉझिटिव्ह होतं, हो की नाही? मला मग तुमच्या बरोबर दिवाळी साजरी करू द्या ना प्लीज. आणि तसंही आई म्हणाल्या होत्या की ते मला दिवाळीमध्ये फराळ करायला शिकवणार आहेत, करंजी करायला शिकवणार आहेत. सो टेस्टी. प्लीज मला राहू द्या. दिवाळी झाली ना की मी स्वतःहून जाईन घरी. राघव इतकं स्ट्रॉंग प्रॉमिस. प्लीज. बरं मला सांगा, तुमचा आता पाय बरा आहे ना? दुखत नाहीये ना? नॉर्मल होत आलेला आहे, नो टेन्शन. गुड. एक मिनिट. हा, नमस्कार इन्स्पेक्टर साहेब. बोला, आज बऱ्याच दिवसांनी आठवण काढलीत. काय विशेष? काय? हे कधी झालं सगळं? नाही, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. तुम्हाला आमच्यामुळे जो काही त्रास झाला असेल त्याबद्दल खरंच मी माफी मागतो. आणि थँक्यू इन्स्पेक्टर साहेब, थँक्यू व्हेरी मच तुम्ही हे मला कळवल्याबद्दल. नाही, मी बघतो ना काय करायचं. लावण्य आधी बाहेर ये. गिरीश, एक मिनिट. गिरीश काय झालं इतकं चिडायला? काय म्हणाले ते फोनवर? काय रे, काय झालं का आरडाओरडा करायला? हा, तुला व्यवस्थित माहिती आहे लावण्य तू काय केलंयस ते? तू पुरोहितांच्या घरी पोलीस पाठवले. मी तुला निक्षून सांगितलंय की आपला आणि पुरोहितांचा यापुढे काहीही संबंध नाही. तू त्यांच्या घरात परत ढवळाढवळ का करतेस? कारण रमा त्यांच्या घरी आहे. म्हणजे तुला वाटतंय ना की त्यांचा आणि आपला काही संबंध नाहीये, तर तसं नाहीये. रमा सोलो ट्रिपच्या नावाखाली घराबाहेर पडली खरी, पण ती ट्रिपला नाही तर राघवच्या घरी गेली.
आणि मला तशी खात्री आहे. पण हेच फाइंड आउट करण्यासाठी मी पोलीस पाठवले. काय चुकलं माझं यार? माझ्या समोर रमानी सांगितलंय ती सोलो ट्रिपला जाते आणि माझा तिच्यावर 100% विश्वास आहे. तुला माझी कुठलीही गोष्ट कधी का पटत नाही रे? एक काम कर, तूच रमाला फोन कर आणि विचार ना तिला. विचार तिला ती सोलो ट्रिपला गेली ना, मग एवढ्या दिवसात एकदाही तिचे वेअर अबाउट्स का सांगितले नाहीत तिने? एकदाही कॉल केलेला नाहीये किंवा मेसेज केला नाहीये का? असं काय करतेस? जा ना बाळा घरी. असं हटून नको बसू. फाईन, ठीक आहे. तुम्हाला मी इथे राहायलाच नकोय ना? चालेल, नका ऐकू कोणी माझं. मी जाते माझ्या घरी आणि कोणी मला सोडायला यायची पण गरज नाही. माझी साईन. अगं असा अक्रस्ताळेपणा करू नको. ती गोडांबा ना सगळं स्वतःच खरं करणार आहे. आता काय करायचं सांग तू. मी सांगते काय करायचं ते. तुम्ही दोघं मला इथे राहायची परमिशन द्या. सिंपल. ते तर आम्हाला करायलाच लागणार. ओके नाही? या सगळ्या प्रकारात तुला सगळ्यांपासून दूर कसं ठेवायचं